नमस्कार, मी सुवर्णा. आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. जसं की तुम्ही पाहिलेलं आहे, आंब्यांचा सीझन चालू आहे आणि स्वरितनी या ठिकाणी 1 कॅरेट इतके आंबे जे आहेत ते आणून ठेवलेले आहेत. हे आंबे जे आहेत ते प्युअर हापूस आंबे आहेत, रत्नागिरीचे देवगडचे आंबे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय 1 लेअर जी आहे ती स्वरितनी संपूर्ण या कॅरेटमधून काढून या ठिकाणी व्यवस्थित अशी लावलेली आहे. त्याचबरोबर स्वरित बाकीचे आंबे या ठिकाणी काढत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे फ्रेश आंबे आलेले आहेत. आणि हे आंबे आपण देवांच्या अभिषेक करण्यासाठी आणलेले आहेत, देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणलेले आहेत. कारण आज आहे ती म्हणजे अक्षय तृतीया आणि हा व्हिडिओ जो आहे तो अक्षय तृतीयाचा आहे. तर ही सेकंड लेअर स्वरितनी व्यवस्थित अशी काढलेली आहे आणि या ठिकाणी लाईनशीर अशी लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अक्षय तृतीयाला सहसा करून आंब्यांचा नैवेद्य जो आहे तो देवांना दाखवला जातो. या ठिकाणी मी कृष्णाला आणि बाकीच्या देवांना देखील आंब्यांनी अभिषेक करणार आहे. आणि आता तुम्ही पाहताय ही आहे 3री लेअर. अतिशय सुंदर गोड असे हे सुमधुर आंबे आहेत. तर स्वरित 3री लेअर काढतोय तोपर्यंत तुम्ही या साईडला पाहू शकता देवघर जे आहे ते आम्ही बाहेर काढलेला आहे. आणि देवघराचा जो रूम आहे तो अगदी व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, छान असा घासून पुसून काढलेला आहे. तुम्ही पाहताय अगदी व्यवस्थित असा स्वच्छ केलेला आहे आणि फरशी देखील खूप मस्त अशी क्लीन केलेली आहे. संपूर्ण देवघर जे आहे ते व्यवस्थित असं धुवून काढलेलं आहे आणि धुतल्यानंतर देवघर तुम्ही पाहताय किती सुंदर असं दिसत आहे. त्यानंतर मी सगळे देव जे आहेत, जे मेन देव आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि या देवांचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे. तर यामध्ये आहे ते म्हणजे रंगनाथ. तर तुम्ही पाहू शकता बालकृष्ण आहे, माखन चोर आहे, सोबतच मोठे कृष्ण आहेत. तर हे मोठे कृष्ण तुम्हाला माहितीच आहे, आपण नीलकंठ धाम या ठिकाणी घेतलेले होते. त्यानंतर हे आमच्या लग्नातलेच बालकृष्ण आहेत, सोबतच विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि त्यांच्या मागं आहे ते म्हणजे साईबाबा. तर अगदी व्यवस्थित असा या ठिकाणी मी अभिषेक जो आहे तो करून घेतलेला आहे. त्यानंतर मस्त असा धूप दीप लावून छान असा आंब्यांचा या ठिकाणी नैवेद्य किंवा आपण सजावट म्हणू शकतो अशी मी केलेली आहे. सगळ्या देवांना आंबे जे आहेत ते मी ठेवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. खाटू श्यामच्या फोटोला देखील समोर आंबा जो आहे तो ठेवलेला आहे. आणि तुम्ही पाहताय अगदी छान असे देव या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आणि आपले लड्डू गोपाल किती सुंदर असे दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. सोबतच या साईडला पाण्यामध्ये ठेवलेले कासव आहेत आणि दीप धूप लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसत आहे. अगदी छान अशी मी या ठिकाणी सजावट जी आहे ती करून घेतलेली आहे. आंब्यांचा नैवेद्य जो आहे तो देवांना दाखवलेला आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी देवाची आरती जी आहे ती करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता वातावरण किती छान दिसत आहे. त्याचबरोबर समोर मी आंबे देखील कट करून देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत. या साईडला कृष्ण राधा आहे, सोबतच गोमाता आहे.
छान अशी या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे. कर्पूर आरती देखील झालेली आहे. त्यानंतर आपण सगळ्या देवांना या ठिकाणी आरती जी आहे ती दाखवलेली आहे. कृष्णाला आणि गोमातेला वासराला या ठिकाणी आपण आरती दाखवलेली आहे. आणि आता सिद्धांत जो आहे तो आंब्याचा नैवेद्य या ठिकाणी सगळ्या देवांना दाखवत आहे. तुम्ही पाहताय अतिशय छान असे हे मस्त आंबे आहेत जे आपण देवगडवरून आणलेले होते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो अक्षय तृतीयेचा असल्यामुळे त्यावेळेस खूप आंब्यांचा मान होता आणि व्हिडिओ जो आहे तो टाकण्यासाठी थोडासा विलंब झालेला आहे. या ठिकाणी सगळ्या देवांना व्यवस्थित असा नैवेद्य जो आहे तो दाखवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.